नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजचं हे जे काही लेक्चर आहे ते आगामी येणारी जी पोलीस भरती लेखी परीक्षा आहे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असं लेक्चर होणार आहे. कारण ज्या प्रकारचे प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारत असतात त्याच प्रकारचे प्रश्न आपण या लेक्चर सिरीजमध्ये पूर्ण करणार आहोत किंवा कव्हर करणार आहोत. या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण मित्रांनो महत्त्वाच्या नियुक्त्या आणि जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न हे करणार आहोत. आणि तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना असणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनी या लेक्चर सिरीजला जर भरभरून प्रतिसाद दिला तर नक्कीच आपण पोलीस भरती लेखी परीक्षा होईपर्यंत ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू घेण्याचा प्रयत्न हे करणार आहोत. तुमच्यावर आहे तुम्ही किती प्रतिसाद या लेक्चर सिरीजला देतात. तसेच तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोट सुद्धा दिल्या जाणार आहेत. ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर आज आपण सुरुवातीला बघणार आहोत महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत 2025-26 या वर्षामधील त्याचा अभ्यास डिटेलमध्ये आपल्याला करायचा आहे. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सदानंद दाते हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. आणि हा प्रत्येक परीक्षेमध्ये पोलीस भरतीचे जे काही लेखीचे पेपर होत असतात त्यामध्ये प्रश्न हा विचारला जातो म्हणजेच जातो. म्हणून हे प्रश्न आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत सदानंद दाते. या अगोदरचे कोण होते असं जर प्रश्न विचारला तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे, रश्मी शुक्ला. आणि हे जे सदानंद दाते आहेत मित्रांनो, या अगोदर ते महाराष्ट्र ATS चे प्रमुख राहिले आहेत. तसेच NIA जे आहे केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रमुख पदावर राहिलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे पोलीस महासंचालक पद असतं ते राज्य पोलीस दल जे असतं त्यामधलं सर्वोच्च पद समजलं जात असतं. हे सुद्धा एक्स्ट्राचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राजेश अग्रवाल. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत. या अगोदरचे मुख्य सचिव कोण होते? तर राजेश कुमार मीना हेही नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या दोघांचे जे नाव आहेत मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण ऑप्शनमध्ये राजेश कुमार मीना आणि राजेश अग्रवाल हे दोन्ही आपल्याला दिले जाऊ शकतात कन्फ्यूज करण्यासाठी. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मिलिंद साठे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता बनलेले आहेत. या अगोदरचे महाधिवक्ता कोण होते असं जर विचारण्यात आलं तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव आहे बिरेंद्र सराफ. आणि हे जे महाधिवक्ता पद असतं मित्रांनो ते राज्यातलं सर्वोच्च कायदा अधिकारी पद असतं. आणि याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 165. ही सुद्धा अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण आपल्या परीक्षेमध्ये असे सुद्धा प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, विवेक भीमनवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे त्याला आपण MPSC म्हणतो त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदरचे अध्यक्ष होते रजनीश सेठ. हे सुद्धा नाव लक्षात घ्यायचं आहे. आणि हे जे काही MPSC आहे मित्रांनो त्याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 315 ते 323 या दरम्यान. हे सुद्धा कलम लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जिष्णू देव वर्मा हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी राज्यपाल होते मित्रांनो. कारण अगोदर ते गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची जबाबदारी सांभाळत होते. आता पूर्ण वेळ राज्यपाल आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचं नाव आहे जिष्णूदेव वर्मा. या अगोदर हे जे जिष्णूदेव वर्मा आहेत ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत. तसेच त्रिपुराचे ते माजी उपमुख्यमंत्री आहेत. आणि मूळचे सुद्धा ते त्रिपुरा या राज्यामधीलच आहेत. हे सुद्धा आपण एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारताचे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. या अगोदरचे उपराष्ट्रपती कोण होते असं जर विचारलं त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. जगदीप धनखड हे या अगोदरचे उपराष्ट्रपती होते. त्यासोबतच आपल्याला उपराष्ट्रपती पदाविषयी लक्षात ठेवायचं आहे
याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 63. आणि हे जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अर्थात जे पण व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येत असतात ते बाय डिफॉल्ट आपोआप राज्यसभेचे अध्यक्ष बनत असतात. हे आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि पहिले उपराष्ट्रपती आपल्या देशाचे कोण होते? त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे सुद्धा अधिकची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारले जात असतात. आणि आजची जी सीरीज आहे ते मुद्दाम आपण शॉर्टमध्ये घेत आहोत. जेवढं तुमच्या परीक्षेसाठी गरजेचं आहे तेवढंच आपण यामध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याचे 53व्या क्रमांकाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. या अगोदरचे सरन्यायाधीश कोण होते? तर त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती भूषण गवई, जे की 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा आहेत ते कोणत्या राज्यातले आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं राज्य लक्षात ठेवायचं आहे. ते हरियाणा या राज्यामधील आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच जे कमेंट बॉक्स आहे आपलं त्या ठिकाणी हाईप म्हणून एक ऑप्शन असतो मित्रांनो, त्याला नक्की हाईप करा. जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि आपलं जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त व्हायरल होईल. यामुळेच आम्हाला सुद्धा काम करण्याची अजून एनर्जी मिळणार आहे आणि तुमच्यासाठी आपण अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे घेऊन येणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया. तर मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती चंद्रशेखर हे नवीन जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर न्यायमूर्ती आलोक आराध्य हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना कधी झाली होती असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. ते लक्षात ठेवायचं आहे. 14 ऑगस्ट 1862 साली याची स्थापना झालेली होती. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे 3 प्रमुख खंडपीठ आहेत मित्रांनो, जे की नागपूर या ठिकाणी एक आहे, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी आहे. आणि नुकतंच अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन सर्किट बेंच सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचं जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि हे जे काही वित्त आयोग आहे महाराष्ट्र राज्याचं त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 6वा क्रमांक आहे. आणि हे जे वित्त आयोग असतं मित्रांनो याचा कालावधी आहे 5 वर्ष 2026 ते 2031 दरम्यान. याचं कार्य काय असतं? तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांना आर्थिक जे संसाधनं आहेत त्यांचे त्याच्यामध्ये वितरण करण्याची शिफारस राज्य सरकारला करण्याचं कार्य हे या वित्त आयोगाद्वारे केलं जात असतं. हे महत्त्वपूर्ण कार्य सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचं जे राज्य निवडणूक आयोग आहे त्याचे ते सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे UPS मदान. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानेश कुमार हे भारताचं जे निवडणूक आयोग आहे त्याचे ते मुख्य आयुक्त आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरचे कोण होते? तर राजीव कुमार होते. हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, VR नारायणन हे सध्या जे इस्रो आहे भारतीय अंतराळ संस्था त्याचे ते अध्यक्ष आहेत. या अगोदरचे अध्यक्ष होते एस सोमनाथ. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? जे पण विद्यार्थी मुंबई पोलीसचा पेपर देणार आहेत मित्रांनो त्यांना हे मुंबई पोलीसचे आयुक्त कोण आहेत प्रश्न हमखास विचारला जातो. म्हणून हे नाव लक्षात ठेवायचं आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, देवेन भारती सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत. त्यानंतर मित्रांनो जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत या वर्षभरामध्ये ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ते सुद्धा वन बाय वन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न असेल की नुकतेच भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले आहेत?
याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण 131 व्यक्ती आहेत ज्यांना 2026 सालासाठी पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. या पुरस्काराविषयी थोडं डिटेलमध्ये पाहणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. कारण भारताचा एक महत्त्वाचा असा पुरस्कार आहे, सर्वोच्च असा पुरस्कार आहे. तर एकूण 131 व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पद्मविभूषण 13 व्यक्तींना आणि पद्मश्री एकूण 113 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. आणि यावर्षी सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले नाहीत मित्रांनो. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे पद्मविभूषण आणि पद्मभूषण विजेते आहेत त्यांची सुद्धा नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर पद्मविभूषण जे 5 व्यक्ती आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ते परीक्षेमध्ये विचारले जात असतात. तर पहिलं नाव आहे धर्मेंद्र सिंग देओल, जे की अभिनेता होते. त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. व्ही.एच. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. केरळ या राज्याचे आहेत. एन. राजम शास्त्रीय संगीताशी संबंधित व्यक्ती होते उत्तर प्रदेशामधील, त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. के.टी. थॉमस सार्वजनिक सेवा केरळ. पी.टी. नारायणन साहित्य व शिक्षण केरळ राज्याशी संबंधित व्यक्ती होते. असे हे 5 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 13 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मभूषण जे पुरस्कार आहे त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता, कारण मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्व नावं सांगत बसत नाहीत. पद्मविभूषण जे महाराष्ट्रातले 3 व्यक्ती आहेत त्यांचेच नावं फक्त या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं नाव आहे अलका याग्निक, कला क्षेत्राशी संबंधित, जी की गायिका आहेत, महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत. उदय कोटक व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र राज्य. पियुष पांडे मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे, कला क्षेत्राशी संबंधित नाव आहे, महाराष्ट्र राज्य. कमीत कमी हे 3 नावं पद्मभूषण जे विजेते आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्यातील 11 पद्मश्री विजेते, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर पहिला विजेता आहे रोहित शर्मा क्रीडा क्षेत्र, आर माधवन कला क्षेत्र, सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्र, रघुवीर खेडकर कला क्षेत्र जे की तमाशा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध होते, भिकल्या धिंडा कला क्षेत्र, डॉक्टर आर्मेडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र, अशोक खाडे व्यापार व उद्योग, सत्यनारायणन नुवाल व्यापार व उद्योग, श्रीरंग देवबालाड कृषी क्षेत्र, झुझेर वासी विज्ञान व अभियांत्रिकी, जनार्दन बोथे समाजकार्य. हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पद्मश्री यावर्षी आपल्याला नक्की विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा मित्रांनो महत्त्वाचा पुरस्कार, कारण महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा हा सर्वोच्च राज्य पुरस्कार आहे मित्रांनो. आणि हे नुकतंच राम सुतार जे शिल्पकार होते त्यांना वयाच्या 100व्या वर्षी देण्यात आलेला आहे. आणि यांचं निधन सुद्धा नुकतंच मागच्या महिन्यामध्ये झालेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. बानू मुश्ताक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं लघुकथा संग्रह आहे हार्ट लॅम्प यासाठी. आणि हे जे हार्ट लॅम्प आहे मित्रांनो याला इंग्रजीत अनुवाद केलेला आहे दीपा भास्ती यांनी. हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे ते जिंकणाऱ्या पहिल्या कन्नड लेखिका ठरलेल्या आहेत. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की बुकर पुरस्कार 2025 चे विजेते कोण ठरले आहेत? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. डेव्हिड झॅले. दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वेगळा आहे आणि बुकर पुरस्कार वेगळा आहे, तर त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बुकर पुरस्काराचे विजेते आहेत डेव्हिड झॅले, जे की हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत. त्यांचं कादंबरी आहे फ्लेश, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या अगोदर 2024 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे, समांथा हार्वे यांना, त्यांची कादंबरी ऑर्बिटलसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 2025चा संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. वर्षा देशपांडे यांना. आणि हे जे काही वर्षा देशपांडे आहेत मित्रांनो यांना का पुरस्कार देण्यात आला आहे, तर लिंग समानता त्यासोबतच लेक लाडकी यासारखे जे काही अभियान आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल 2025 सालासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. लाझलो क्रास्नोहोरकै, जे की हंगेरी या देशाचे साहित्यिक आहेत.
त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नोबेल पुरस्कार महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये हा साहित्याचा नोबेल विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न असेल, नोबेल संबंधित 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मारिया माचाडो यांना हा शांततेचा नोबेल देण्यात आलेला आहे. आणि या ज्या मारिया माचाडो आहेत मित्रांनो, त्या व्हेनेझुएला जो देश आहे त्या देशातील विरोधी पक्षनेते आहेत मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्याविषयी एक मजेशीर गोष्ट अशी आहे, की यांनी काय केलेलं आहे, या मारिया मचाडो यांनी त्यांना देण्यात आलेला जो शांततेचा नोबेल होता, त्यांनी हा पुरस्कार जे आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत दोनादात्या अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून देऊन टाकलेला आहे मित्रांनो. आणि ते मुद्दा खूप मोठ्या चर्चेमध्ये आलेला आहे किंवा बातम्यामध्ये आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की 2025चा राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर जयंत नारळीकर यांना हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि हा विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या भारत देशामधला. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की ऑस्कर 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अनुरा या चित्रपटासाठी बेस्ट ऑस्कर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही ऑस्कर पुरस्कार आहे मित्रांनो 2025चं, त्याची आवृत्ती होती 97व्या क्रमांकाची. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे अनुरा, सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे एड्रियन ब्रॉडी ब्रुटॅलिस्ट या चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे मिकी मॅडिसन आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत शॉन बेकर अनुरा या चित्रपटासाठी. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की 2025चा साहित्य अकादमी युवा मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, प्रदीप कोकरे यांना. त्यासोबतच आपल्याला साहित्य अकादमी बाल मराठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर सुरेश सावंत यांच्या कविता संग्रह आहे आभाळ माया यासाठी. आणि युवा पुरस्कार विचारला तर ते देण्यात आलेला आहे प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, विनोद कुमार शुक्ल यांना 59व्या क्रमांकाचा नुकतंच ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे एक हिंदी लेखक होते मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नितीन गडकरी जे की आपले केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या अगोदर 2024चे विजेते कोण होते त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, सुधा मूर्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की पहिला महाराष्ट्र राज्य प्रेरणा गीत पुरस्कार कोणत्या गीताला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अनादि मी अनंत मी. हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे गीत आहे मित्रांनो, त्याला पहिला महाराष्ट्र राज्य प्रेरणा गीत पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की पहिला आरोग्य भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे जे आहेत त्यांना नुकतंच हे पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. मेळघाटच्या जे काही दुर्गम आदिवासी भाग आहेत त्या ठिकाणी त्यांनी जी आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल आणि पोषण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावल्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 2026चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दलाई लामे यांना. नुकतंच 2026चं जे ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे त्यामध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. दलाई लामा जे आहेत ते तिबेटी आध्यात्मिक नेते आहेत मित्रांनो किंवा गुरु आहेत. त्यांना वयाच्या 90व्या वर्षी पहिलं ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ते जे काही पुरस्कार आहे त्यांचं अल्बम आहे त्यासाठी देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
त्यासोबतच याच पुरस्कार सोहळ्यामध्ये केंड्रिक लमार नावाचा जे काही रॅपर आहे मित्रांनो, त्याने 5 पुरस्कार जिंकून इतिहास रचलेला आहे आणि आतापर्यंतच्या ग्रॅमीच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा तो रॅपर ठरलेला आहे. एकूण त्याने आतापर्यंत 27 पुरस्कार जिंकलेले आहेत. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2023 सालासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मोहनलाल यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुरस्कार आहे मित्रांनो 2023 चा, जो की 2 वर्षानंतर अर्थात 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जायचं नाही, कारण हा पुरस्कारच 2023 चा आहे मुळामध्ये. पण आता 2025 मध्ये तो जे मोहनलाल आहेत मल्याळम अभिनेते यांना देण्यात आलेला आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो भारतीय चित्रपट क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हे होते मित्रांनो महत्त्वाच्या नियुक्त्या आणि महत्त्वाचे पुरस्कार जे आपण परीक्षाभिमुख घेतलेले आहेत. तुम्ही जर या लेक्चर सिरीजला जोरदार प्रतिसाद दिला तर नक्कीच आपण येणाऱ्या परीक्षांसाठी सुद्धा जे बाकी आहेत पोलीस भरतीचे लेखी पेपर त्यासाठी सुद्धा महत्त्वाचे लेक्चर घेऊन येणार आहोत. त्यासाठी नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरच्या मोफत नोट्स हव्या असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्स टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.